काय फरक पडला, त्यांना काय त्रास होता, बरोबर आहे का? कारण लक्षात ठेवा, ह्याच्यातून आपल्याला काय येतो, कॉन्फिडन्स येत असतो, आपला आत्मविश्वास वाढला पाहिजे. आत्मविश्वास नसेल तर या जगात काहीच शक्य नाही, बरोबर आहे का? आत्मविश्वास असला तर सगळं शक्य होतं, बरोबर आहे की नाही? बघा ते आपल्याकडे थेरपीला येत आहेत, आल्यानंतर त्यांना येताना काय त्रास होते आणि आता 4 दिवस झाले, त्यांना कसं वाटतंय आपण त्यांना विचारूया. सगळ्यात पहिलं तुमचं नाव गाव पत्ता विचारा. काय कशाचा त्रास होता? सायटिकेचा त्रास होता. पाय डॉक्टरांनी काय सांगितलं? डॉक्टरांनी सांगितले आता बरे होत नाही तर ऑपरेशन करा असे म्हणले. ओके. मी काय म्हटलं, पहिलेच माझे ऑपरेशन झाले, मी आता काय करू शकत नाही. मी नस काळी काहीतरी झाले सांगितलं. नस काळी झाली, दबली, रक्तवाहिनी बंद झाली असे बोलले. मी म्हणलं असू देत काय, पण मला काय ऑपरेशन करायचं नाही, मला घरी सोडा म्हणून घरी आली. 2 दिवसांनी आमच्या इथे एक सर आहेत, ते सरांनी सांगितले इथं जाऊ. मग मी इथे दोन दिवस पहिले आले, तेव्हा झोपूनच गेले. झोपले म्हणजे असे की उठाय पण माझी कॅपॅसिटी नव्हती, बसायची पण नव्हती, काय नाही. मी सरांच्या सोबत बोलत होती तरी पण मला बसता नाही, उठता पण येत नव्हतं. मी उभं राम म्हणून बोलली. पण आता ह्या 2 दिवसामध्ये इतका फरक जाणवला. परवाच्या 3 दिवसापासून मी स्वतः चालत येते, स्वतः बसते. सरांचा आभारी, मॅडमचा आभारी, ज्यांनी आम्हाला सांगितले त्यांचं पण धन्यवाद. आज आपल्याला कोणाचा पण आधार नाही. आज आपल्या जीवावर 2 पोरं राहतात, आपण स्वतः काम करतो तेव्हा आपलं घर चालतं. त्याच्यामुळं जेवढं लवकर बरं वाटेल तेवढं आपल्याला बरं वाटतं की आज आपण दोन पैसे कमवायची आपल्याला ताकद पाहिजे. अचानक असा आजार आल्यामुळं सगळी खचून गेलेली, मी पूर्ण खचलेली. पण इथं आली तेव्हा मला बसलीच. बरोबर आहे, हृदय आनंदाच त्याची पण कॅपॅसिटी नव्हती. त्या 3 दिवसामध्ये मला इतका अनुभव आला की मी स्वतः चालत येते, स्वतः बसते. आता 1 तास 2 तास जरी बसले तरी पायाला माझ्याकडे येत नाही, काय नाही. तर धन्यवाद सरांचं, मॅडमचं, इतका फरक पडला मला या 3 दिवसात की पूर्ण म्हणजे स्वतःच्या पायावर उभी राहायची ताकद आली मला. ते आनंदाचे अश्रू आले, खोटे सांगायचं म्हणजे ज्यांना फरक पडला त्यामुळे त्याचे आनंदाचे अश्रू आले. माझ्या काय बरोबर. बघा आज विचार करा की त्या इथं आल्या त्यावेळेला त्यांची अशी कंडिशन होती की त्या बसून सुद्धा शकत नव्हत्या जास्त वेळ. त्या बसायच्या, उठायच्या, बोलायचं जरी झालं तरी उठायच्या आणि म्हणजे पूर्णपणे खचून गेले होते. त्यांना असं वाटायला लागलं होतं की आता आपलं काय झालेलं आहे, संपलेलं आहे. आणि 2 महिने झालं, 2-2.5 महिने झालं त्या त्रासातून जात आहेत. त्यांनी 60-70 हजार रुपये बाहेर खर्च केलेले आहेत, त्यांना 1 रुपयाचा सुद्धा फरक पडलेला नव्हता. आज त्या इथे येत आहेत. तुमच्याकडून 1 रुपया घेतला का आतापर्यंत? नाही. किती खर्च झाला इथं आल्यापासून? काहीच नाही. त्याच्या अगोदर 60,000 रुपये गेले आतापर्यंत 2 महिन्यात त्यांनी त्यांच्या त्रासासाठी 60,000 रुपये खर्च केले. त्यांची परिस्थिती नाही. आपल्याला फरक पडेल म्हणून आपण त्या आशावर एवढे पैसे घालवले, पण त्यातून क्षणाचा पण काहीच फरक पडला नाही. काहीच फरक पडला नाही. जे इथं आता 3 दिवसात एवढा फरक पडलाय ना, तेवढा या 1-1.5 महिन्यात दवाखान्यात फरक पडला. आता गोळ्या औषधं पण मी खात नाही तरी पण एवढा फरक पडला. पैसे उचलून त्यांनी काय केले, स्वतःचा इलाज केला. कुठल्या अपेक्षेवर की परत आपण कमवू, बरोबर आहे का? पण त्यांना तेवढा फरक पडला, तेवढा काहीच फरक पडला नाही. इथं आल्या त्यावेळेला परवा दिवशी सुद्धा ते झोपले होते, बरोबर आहे का? म्हणजे अक्षरशः त्या लोळत होत्या, एवढा त्यांना त्रास होत होता. त्यांचा पाय काम देणं बंद झाला होता, बसून देत नव्हता, उठून देत नव्हता. त्यांना डॉक्टरनी सांगितलं होतं ऑपरेशन करणं गरजेचं आहे. परवा दिवशी तर त्यांना डॉक्टर म्हणले होते की तुम्हाला गाडीत घालून मी माझ्या खर्चाने नेतो, मोफत ऑपरेशन करून देतो, बरोबर आहे का? मला सांगा ऑपरेशन मोफत होतं काय जगात? कुणी ना कुणी त्यात पैसे घालणार असतं. शरीर तर आपलं आहे ना, त्यांनी ऑपरेशनला नकार
दिला आणि त्यांनी आपली थेरपीची निवड केली. मला सांगा, तुम्ही जे थेरपीला येत आहे ते चांगलं करताय का वाईट करताय? तुमचा निर्णय योग्य आहे का योग्य आहे? फरक पडतोय का नाही पडत? मग एवढा जर चांगला फरक पडतोय तर 4 लोकांच्या पर्यंत आपण माहिती सांगितली पाहिजे. आज लक्षात ठेवा, ज्यांनी त्यांना माहिती सांगितलं त्यांना बहुतेक नाव नाही आठवत त्यांचं. ते पवार माय पवार आहे. गाव कुठचं? माय पवार त्यांना त्यांनी मला सांगितले तुम्ही ते जा, तिथे भरपूर म्हणजे ट्रीटमेंट देते ती चांगली होणार असं त्यांनी सांगितलं. तर त्यांचा धन्यवाद. आणि वारंवार त्या मला फोन करतात, त्यांच्या डोळ्यातून पण पाणी येतं की मी आज त्यांच्यापाशी पण कसं दिवस काढलाय हे त्यांना पण माहित आहे. वारंवार फोन असतो, बरं वाटतंय का चांगलं वाटतंय, हा त्यांचं बी खरंच आभार आहे. त्यांनी पण असं बघा, इथून गेलेला माणूस इथं मिळालेल्या कुठलीही गोष्ट कधीही विसरणार नाही, इथं पडलेला फरक विसरणार नाही. तर या थेरपीचे जे उपकार आहेत ना, खरोखर ते खूप मोठे आहेत. बरोबर आहे का? आज त्यांना जो काहीतरी फरक पडला असेल म्हणून त्यांनी या थेरपीची माहिती त्यांना दिली. आज लोक घरी आहेत, त्यांच्या घरी तो थेरपी घेऊन गेले, त्यांच्या घरी ते व्यवस्थित सुखानं आराम करतायत, कारण इथला फरक त्यांना अजूनपर्यंत त्याचा अनुभव त्यांना पडलेला आहे फरक. बरोबर आहे का? ते आजही लोकांना सांगतायत. तुम्ही सुद्धा काय केलं पाहिजे? लोकांना सांगितलं पाहिजे, लोकांच्या पर्यंत थेरपी पोहोचवली पाहिजे. आम्ही उपचार करत नाही, आम्ही कुठलीही ट्रीटमेंट करत नाही, तुम्हाला गोळ्या औषधं इंजेक्शन देत नाही, हा दवाखाना नाही, हा दवाखाना आहे. हे वेलनेस मध्ये येतं. बरोबर आहे का? आम्ही फक्त तुम्हाला थेरपी देतोय आणि ती बाहेरून देतोय, याचे कोणतेही साईड इफेक्ट नाही. बरोबर आहे का नाही? आज बघा, त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो सुंदर प्रकाश, थोडक्यात असं म्हणा की प्रकाश जो आलाय, म्हणजे जे सुख त्यांना आपल्या थेरपीमुळे मिळालंय ते सुख म्हणजे त्यांचं भाग्यच आहे. बरोबर आहे का नाही? आणि हे भाग्य त्यांना फक्त आपल्या थेरपीमुळे मिळालंय. पुन्हा एकदा जोरात काय सांगतात आपल्या थेरपी विषयी, की लोकांनी थेरपी रेग्युलर घेतली पाहिजे का? घ्या. आणि बरंच म्हणजे दवाखान्यापेक्षा इथे इतकं सुंदर आहे ना की तो माणूस चालता नाही ना, तो माणूस चालता येतो. आज माझ्यावरून तुम्हाला सांगते की त्या मागल्या 1.5-2 महिन्याचा फरक आणि त्या 3 दिवसाचा फरक काय आहे ना, ही सगळं मला विचारा तुम्ही. की मला असं करायचं पण कॅपॅसिटी नव्हती माझी, की खुर्ची बसायची पण नव्हती. मी कशी करत होते ते डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं की आज आपण काय करणार, आज आपल्या जबाबदारीला कोण सामोरं जाणार. जर आपण नाही उभं राहिलो तर आज आपण खाणार काय? आज पोरं आपली शिक्षण करतात, शिक्षण करतात, त्यांना काय करायचं आपण? जर आपण असं झोपून राहिलो तर आपलं पुढं कसं? आज जर आपण असं झोपलो तर पुढं काय करता येणार नाही. पण इथं आली मागल्याच्या 4 दिवसात 3 दिवसापेक्षा आता ह्याच्या 4 दिवसात इतका फरक आहे की सांगू नका. खरंच आभार आहे. धन्यवाद सगळ्यांना. आपली थेरपी मनापासून धन्यवाद माझे आणि सरांचं पण धन्यवाद, मॅडमचं बी धन्यवाद. मला एक सांगा, थेरपी रोज तर घेतली पाहिजे पण लोकांना सांगितलं पाहिजे का? काय गरज आहे? लोकांना सांगितलेला फायदा काय होईल? सांगितलं पाहिजे की आज आपल्याला काय त्रास होता, पोरा किती कमी झाला हा सांगून त्यांना पण इथं यायला लावावं, त्यांनी पण इथं थेरपी घ्यावी आणि सगळ्यांनी यांचा आभार. आज तुम्हाला जर त्या पवार काकूंनी सांगितलं नसतं तर काय अवस्था असती? तर मी 250 रुपये वाली होती, तिथं जात होती. 1 दिवस गेली, 250 रुपये भरा म्हणले. म्हटली काय बरं वाटेल, मी येते तुमच्यापाशी अशी म्हणली. पण माझी परिस्थिती नसताना मी तिथे गेली. त्यांना म्हटलं तुम्ही, त्या बोलल्या 8 दिवस 15 दिवस. बरं ठीक आहे, मला बरं वाटण्यासाठी मी 15 दिवस पण येऊ शकते, काय पण करून तुम्हाला मी पैसे देऊ शकते, 250 रुपये देऊ शकते मी, पण मला बरं करा. बरं ठीक आहे, ते मॅडम म्हणले या तुम्हाला बरं करेन. एक म्हणजे एक आशा माणसाला, आशा की आपल्याला उभं राहायची ताकद पाहिजे. आज आपण जर कामावर गेलो तर आपलं घर चालेल, म्हणून त्याच्या आशावर मी म्हटलं काय पण करेन, तुम्हाला 250 रुपये देईन. 1 दिवस गेली, परत त्या पवार मायाला घरी त्यांनी बोलले कुठे गेलेले, मी म्हणले कुठं गेलेले, किती 250 रुपये भरून बोलवले. 15 दिवस करायला लागेल. परत मी म्हटलं ठीक आहे करेन, मी काय पण करून, परिस्थिती नसताना पण करेन म्हणलं. पण त्या काय बोलल्या तिकडे कशाला जाते, ते आपले केले तिथे तू बघ. मग ज्या वेळेस मी पहिल्यांदा 2 दिवस आली तेव्हा मला उठायला बसायला झोपली. पण परवाच्या थेरपी पासून आणि आजच्या इतका फरक पडला, मी स्वतःच्या पायावर उभी राहिली.
बघा एवढा सुंदर फरक आपल्या थेरपीने पडलेला आहे. त्याच्यासाठी परत एकदा जोरात क्लॅपिंग करा. जोरात 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 जोरात